मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी आहे। बातमी विरारमधून आहे। 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्यात। शिक्षिकेच्या घरात या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। विरारमध्ये ही घटना घडली आहे। 10 मार्चला ही घटना विरार पश्चिमेच्या बोळिंज नानभाट रोड इथल्या गंगूबाई अपार्टमेंटमध्ये घडली। संबंधित शिक्षिकेने 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या, पण सोमवारी घरात अचानक आग लागली आणि त्यात संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून गेलाय। या घटनेमुळे आता विद्यार्थ्यांच्या निकालावरती परिणाम होण्याचीही शक्यता आहे। तर या संदर्भात काही सवाल उपस्थित होत आहेत, पाहूयात नेमकं कोणते। विद्यार्थ्यांच्या निकालाचं काय? ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या त्यांची पुन्हा परीक्षा? विरारमधील त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या? नियमानुसार 12वीच्या उत्तरपत्रिका शाळा किंवा कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक आहे। नियमभंग करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई कधी करणार? तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणाऱ्या शिक्षिकेवरती कारवाई होणार आहे, ही प्रतिक्रिया दिली आहे दादा भुसेंनीच। आता आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। विरारमध्ये घर जळालं आणि त्यात 12वीच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या। त्यानंतर त्या शिक्षिकेवरती आता कारवाई केली जाणार आहे। सामने उपस्थित केला होता सवाल, त्यालाच आता मंत्री दादा भुसेंनी उत्तर दिलंय। ज्या प्राध्यापक महोदयांनी या उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। त्यातल्या त्यात सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत। त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही। तत्राप ही जी घटना झालेली आहे याची चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। तर इथंच आपण पाहिलं, सामने सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती। विरारमध्ये ही धक्कादायक घटना घडली आणि सामने तिला लावून धरलं होतं। त्यानंतर आता थेट शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनीच प्रतिक्रिया दिली आहे, जी आत्ताच आपण ऐकली, ती म्हणजेच या शिक्षिकेवरती कारवाई केली जाणार आहे। साम टीव्हीच्या बातमीचा दणका आपण पाहतोय। आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय। बातमी राजकीय गोटातून आहे। भाजप आमदार परिणय फुकेंनी एजंट बॉम्ब फोडलाय। विधानसभा अधिवेशनात प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर फुकेंनी या संदर्भातील ऑडिओ क्लिप सुद्धा सादर केली आहे। विधानसभेमध्ये प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावरती काय होईल या संदर्भातील धमक्या या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळतात। फुकेंच्या या एजंट बॉम्बनं आता मोठी खळबळ उडाली आहे। या राईस मिलच्या संदर्भात याचं जाणीवपूर्वक या काही निवडक राईस मिलरचं नाव घेण्यात आलं, हे खरे आहे का? दुसरं, अनियमितता व काळा बाजारचा उल्लेख या लक्षवेधीत केलाय, पण माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरात त्या प्रकारचं या माहेश्री राईस मिलनी किंवा या 2-3 राईस मिल ज्यांचे मी नाव उल्लेख केले त्यांनी काळा बाजार नाही केली असं या उत्तरामध्ये आलेलं आहे। हे उत्तर बरोबर आहे का? आणि 2022-23 मध्ये या राईस मिल, ज्या माहेश्री राईस मिल्स असणार किंवा महालक्ष्मी राईस मिल, म्हणजे हे जय अंबे आणि सार्थक हे राईस मिल सोडून बाकी ज्या राईस मिलचं नाव याच्यात लिहिलेलं आहे, या राईस मिल्स वरती कमी बँक गॅरंटी दिल्यामुळे, म्हणजे यांनी 7 कोटीच्या बँक गॅरंटी वरती 3 कोटीच्या बँक गॅरंटीवर 7 कोटीच्या धनाची भरडाई केलेली आहे, असं यांच्यावर ठपका ठेवला होता। आणि या नावावर कुठंतरी मोठा गैरव्यवहार होत असल्याचं जे आहे विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलं। माजी मंत्री परिणय फुके यांनी खरं तर हा विषय मांडला आणि त्यानंतर एक मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला। नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, काय तुमचा नेमका आरोप आहे? काही गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल्सच्या विरोधात ही लक्षवेधी लावण्यात आली होती आणि त्या लोकांना सांगण्यात आलं होतं की लक्षवेधी किंवा LAQ न लावण्याकरता यांच्याकडनं, या राईस मिलर्सकडनं पैशाची मागणी केली होती आणि त्या राईस मिलर्सला धमकावण्यात आलं होतं। आणि या संदर्भातले ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे आणि मी ते काल
या लक्षवेधी लागण्याच्या आधीच माझ्यापर्यंत आली होती. ही या लक्षवेधीचं सगळे जे ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स हे माननीय फडणवीस साहेबांकडे मी दिलेले आहेत आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई करणार आहे. नाही काही कितीतरी जागेवर आमदार देत आहेत आणि ह्या ज्या धमक्या ज्या मी स्पेसिफिक बोलून राहिलो, या ज्या सगळं जे झालं ते एका नेत्याचे राईट आणि लेफ्ट हँड जे होते त्या दोघांचं, एक राईट हँडचा ऑडिओ क्लिप आणि लेफ्ट हँडचा व्हिडिओ क्लिप आहे. निश्चितच हा खुलासा मी करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोरेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. विधानसभेत आमदारानं नकली पनीर आणलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. नेमकं काय झालं 60 सेकंदात पाहूया. पनीर चिली, पनीर लबाबदार, पनीर बिर्याणी किंवा मग पनीर पराठा किंवा पनीर सँडविच, तुमच्या रोजच्या जेवणात अविभाज्य झालेलं पनीर तुमच्या जीवावर उठलंय. होय, आम्ही जे म्हणतोय ते नीट ऐका. पनीरचा हा मुद्दा थेट विधानसभेत गाजलाय. कारण तुम्ही खात असलेलं पनीर हे शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर नसून ते तेलाच्या गोळ्यापासून बनवलेलं आर्टिफिशियल पनीर आहे. हा दावा केलाय आमदार विक्रम पाचपुतेंनी आणि यावेळेस त्यांनी आर्टिफिशियल पनीरचे गोळे थेट विधिमंडळात आणून दाखवले. नॅचरल पनीर हे 400-500 रुपयाच्या खाली मिळत नाही. आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण चीज अॅनालॉग म्हणतो ते 160 ते 180 रुपये किलोनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थ सर्रास विकले जातात आणि लोकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळला जातो. आता याला आळा घालण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद करणं गरजेचं आहे. आणि यानंतर आता आपण वळतोय न्यूज पॉइंट 20 कडे. राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. राज्यातील राजकारणावरती दिल्लीत चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा होणार असल्याचं कळत आहे. दरम्यान विधान परिषदेसाठी भाजपकडून 3 नावांची जोरदार चर्चाही सुरू आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्यावरची जादूटोणाचा प्रयोग करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी लष्कर न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे समोर आलंय. सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी अक्षय जावळकर, मोहिनी वाघ यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. धान राईस मिल धारकांकडून लक्षवेधी न लावण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप भाजपा आमदार परिणय फुकेंनी केलाय. या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्याचा सहभाग असल्याचाही आरोप फुकेंनी केलाय. या संदर्भात या लक्षवेधीमध्ये फक्त 7 दादा खिंडकर पिंपळनेर पोलिसांना शरण आलाय. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. खिंडकर धनंजय देशमुखांचा साडू आहे. एका तरुणाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात दादा खिंडकरसह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरती हल्ला चढवलाय. शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरातील 100 शेतकरी जमीन देण्यास तयार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली होती. मात्र हे 100 शेतकरी भाजपचे एजंट असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. पुण्यात अनधिकृत आधार कार्ड केंद्र आणि शिवभोजन थाळी केंद्रावरती तहसीलदारांनी धाड टाकत कारवाई केली. शिवभोजन केंद्र असताना तिथे खाजगी मेसचा फलक लावून जादा पैसे आकारले जात होते. तसंच श्रीराज सायबर कॅफे या ठिकाणी अनधिकृत आधार कार्ड केंद्र चालवलं जात होतं. वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं घेतलेला आहे. तर 15 मार्चपासून दरवाढ लागू करण्यात येणार असून वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादक संघानं दूध दरवाढीचा निर्णय घेतलाय. पुणे मेट्रो उद्या 9 तास बंद राहणार आहे. सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ती बंद राहील. होळी निमित्तानं मेट्रोची स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो नियमित सुरू राहील.
पुणे रेल्वे विभागानं होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवरती मोठा मंडप टाकण्यात आलाय. याबाबत पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष राजेश कुमार वर्मांनी माहिती दिली. राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिर तसंच अन्य बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनानं ई-रक्तकोश पोर्टल विकसित केलं असून यावरती सर्व रक्त केंद्रांमार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते. या सुविधेमुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांची रक्तासाठीची वणवण थांबणार आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. आरोपीनं पीडितेला 7,500 रुपये दिलेच नव्हते असा दावा दत्तात्रय गाडेच्या वकिलांकडून करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये मध्यरात्री हरभऱ्याच्या गंजीला आग लागली आणि या आगीत शेतकऱ्याचं 1 लाखांचं नुकसान झालं. या प्रकरणी आग लावणाऱ्या 2 आरोपींच्या विरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मालाची अशी दुश्मनी चांगली नाही. उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी इथे आईनं 2 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्टच आहे. पुण्याच्या रांजणगावमध्ये पतीनं पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीनं नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरूनच ही हत्या करण्यात आली. या गंभीर घटनेची रांजणगाव पोलिसांनी दखल घेत फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. नाशिकच्या नांदगाव इथे युगुलानं आयुष्याचा शेवट केलाय. प्रेम संबंधाच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळल्यानं दोघांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून दिलं आणि या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. धावत्या लोकलमधून पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. ठाणे रेल्वे स्थानकावरती ही दुर्दैवी घटना घडली आहे. हा तरुण जो आहे तो कल्याणहून CSMTला जात होता. अनीस अहमद असं या मृत तरुणाचं नाव होतं. मुंबईत एल्फिस्टन ब्रिजवरती एसटीच्या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय. प्रणय बोडके असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि प्रणय हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोशल मीडिया विभागात काम करत होता. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. एसटी चालकाला पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे. आणि यानंतर आता बातमी आहे सोन्यासंदर्भात. तुमच्याकडे असलेलं हे सोनं बोगस तर नाहीये ना? हा प्रश्न आम्ही का विचारतोय हा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. कारण बोगस सोन्याची विक्री केली जाते असा दावा व्हिडिओतून करण्यात आलाय आणि त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा नेमकं काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा. देखिए दोस्तों, किस तरह से सोने में फ्रॉड किया जाता है, किस तरह से प्योर सोने के बिस्किट में फ्रॉड किया जाता है. ये गोल्ड स्कैम बहुत ही बड़े स्तर पर चल रहा है. जिस तरह से इसकी फिनिशिंग, इसकी पैकिंग की आप क्वालिटी देख रहे हैं, ब्रांडेड पूरा पैकेज, पूरा ब्रांडेड. जैसे ही हमारे एक व्यापारी ने एक पास ये बिस्किट आया, उसको इसकी पैकेजिंग काटी और उसको निकाल के जब मशीन में टेस्ट करा तो इसकी प्योरिटी आ रही 0.02%. तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. कारण तुम्ही घेत असलेल्या सोन्याचं बिस्किट बोगस असू शकतं असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय. सोन्याची बोगस बिस्किट बाजारात. तुम्ही खरेदी केलेलं सोनं बोगस तर नाही ना? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सोनं अनेक जण खरेदी करतात. महिलांना तर सोनं हा आवडीचा विषय. काही जण त्याचे दागिने बनवतात तर काही लोक गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्किटं खरेदी करतात आणि ही सोन्याची बिस्किटं ऑनलाईनही उपलब्ध आहेत. कधी कधी ही सोन्याची बिस्किटं बाजारभावापेक्षाही कमी किमतीत विकली जातात.
मात्र हे सोनं खरंच शुद्ध असतं का, की पैसे कमावण्यासाठी व्यापारी लोकांना गंडा घालतायत? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर थेट ज्वेलर्समध्ये पोहोचले आणि हा व्हिडिओ दाखवून यात तथ्य असू शकतं का हे जाणून घेतलं. जे काय बिस्किट बार म्हणून आणला गेला एका नामांकित बार कंपनीचा, तो प्रत्यक्षामध्ये बघितल्यानंतर सोन्याचा नव्हता, तो दुसऱ्या कशाचा तरी होता. तर त्याला आपल्या सराफी भाषेमध्ये बांधीव गोष्ट म्हणतात, की वरून सोन्याचा पत्रा लावला जातो किंवा काहीतरी प्रेस केलं जातं, त्याला सोन्याचा पत्रा चिकटवला जातो किंवा हॉट प्रेस केला जातो आणि ते भासवलं जातं की हे ओरिजिनल सोन्याचंच आहे. म्हणजे हे फक्त बारच्या बाबतीत होतं असं नाही, आपल्या दागिन्यांच्या बाबतीतही बरेचदा होतं. सोन्याच्या बिस्किटातूनच नव्हे तर दागिन्यातूनही फसवणूक होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे ही फसवणूक टाळायची असेल तर शुद्ध सोनं कसं ओळखायचं ते देखील पाहूयात. त्या व्हिडिओमुळं तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं जरी ते ब्रँडेड असलं तरी ते खोटं असण्याची शक्यता निघू शकते. ते सोनं खोटं निघू शकतं. कॅरोटोमीटर नावाचं एक मशीन आहे ज्यामध्ये सोन्याची शुद्धता तपासली जाते आणि त्यावरून सोनं खरं आहे खोटं आहे किती शुद्ध आहे हे तपासलं जाऊ शकतं. हे कॅरोटोमीटर आहे, याच्यामध्ये आजच्या पद्धतीनं सोनं ठेवण्यात येतं आणि या कॅरोटोमीटर तुम्हाला या कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे त्यावरती सांगतं की हे सोनं किती कॅरेटचं आहे. मात्र याला एक मर्यादा आहे. कॅरोटोमीटर जे आहे ते 0.5 mm मिलीमीटर. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. डुप्लिकेट वेबसाईटवरून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. फसवणूक टाळायला ओळखीच्या ज्वेलर्सकडूनच सोनं घ्यावं. ग्राहकांनी दागिन्यांवरचे हॉलमार्क तपासून घ्यावे. हॉलमार्कवरील HUID नंबर क्रॉस चेक करून घ्यावं. कॅरेटोमीटरनं सोन्याची शुद्धता चाचणी करावी. कमी किमतीत सोनं मिळतंय म्हणून लालचीला बळी पडू नये असा सल्ला ज्वेलर्स कडून देण्यात आलाय. सगळेच व्यापारी बोगस सोनं विकतात असं नाही, मात्र काही लोक पैशांसाठी ग्राहकांना बोगस सोनं देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.